आणि मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आज आपण बघणार आहोत कोलाबा फोर्ट। तीस ते 35 किलोमीटर लांबीची अलिबाग तालुक्यातील जी ही किनारपट्टी आहे त्याला अष्टागर नावाने ओळखलं जातं आणि त्या अष्टागराचा राजा म्हणजे किल्ले कुलाबा। अलिबागचा हा पानकोट आहे, पानकोट किल्ला। तर आपण तिथे जातो आहोत। हॅलो फ्रेंड्स, तर आपण आलेलो आहोत कुलाबा बीचला आणि आपण इथून जातो आहोत कुलाबा फोर्टला, जो तिकडे आणि मी विथ फॅमिली आलेली आहे। सो आपण निघूयात तिथे जायला। आपण जे अलिबागचं जे नाव बघितलं तिथे बनवलेलं, तिथून हा जो पानकोट आहे, हा जो किल्ला आहे तो 2 किलोमीटरला आहे। तिथे जर भरती असेल तर आपल्याला बोटीनेही जाता येतं, पण आता ओहोटी होती आणि त्याच्यामुळे आम्ही घोड्यागाडीने जात होतो। आमची ही एक घोडागाडी आणि ही एक दुसरी घोडागाडी। आम्ही लगेचच घोडागाडीमध्ये बसून निघालो फोर्टला जाण्यासाठी। हा जो किल्ला आहे तो मुंबईपासून 95 किलोमीटरला आहे आणि अलिबागच्या तर इतक्या जवळ आहे, ते तर आपण बघितलंच। तुम्ही चालतही जाऊ शकता, अगदी 15 मिनिटमध्ये तुम्ही तिथे जाऊन पोहोचाल। पण आम्हाला घोडागाडीचीही मजा घ्यायची होती, सो आम्ही घोडागाडीने निघालो। घोडागाडीची मजा घेत आम्ही निघालेलो होतो आणि तसंच आम्हाला सूर्य अगदी डोक्यावर नव्हता, तो अगदी सेटिंग पॉईंटकडे म्हणजे सूर्यास्ताकडे तो जात होता आणि आम्ही तेव्हाच जात होतो तिकडे किल्ल्याला। म्हणजे आम्ही तसं फार लवकरच गेलेलो, दुपारी 3 वाजेला वगैरे गेलो असो आम्ही, 2 किंवा 3ला। आणि आम्ही नवीन पर्सन आमचा घोडागाडी चालवत होता। सॅम काका घोडागाडी चालवत होते आमचे। येताना आमचा ड्रायव्हर बदलला होता, टांगेवाला बदलला होता ॲक्च्युली। सो येतानाचा पण दाखवते, आता जातानाचा बघा। आणि खूप मस्त आम्ही एन्जॉय करत गाणी गात जाऊन पोचलो ते फोर्टला। आणि फोर्टला गेल्यानंतर आपल्याला तिकीट आहेत तिथे, प्रत्येकाचं तिकीट आपल्याला तिथे काढावं लागतं आणि इंडियनसाठी आणि फॉरेनरसाठी ते वेगवेगळे तिकीट प्राईज आहेत, ते मी टाकते आता लगेच। तर 25 रुपये आपल्याला भारतीय पर्यटकांसाठी आहे आणि फॉरेनरसाठी 300 रुपये तिकीट आहे। गेल्यानंतर आपण सर्वात पहिले जेव्हा मेन डोअरमधून आतमध्ये येतो मुख्य दरवाजातून, तेव्हा आपल्याला तिथे समोरच अगदी तिथे दिसतं आपल्याला की पूर्ण जी इतिहासाची जी माहिती आहे ती तिथे लिहिलेली आहे। किल्ल्याची माहिती वाचून, म्हणजे तिथे आपल्याला हिंदी, मराठी आणि इंग्लिश तिघं लँग्वेजमध्ये माहिती दिसते, ती माहिती वाचून आम्ही निघालो पुढे जायला। आम्हाला किल्लाही फिरायचा होता पूर्ण, सगळे एकदम छान रेडी झालेलो होतो आम्ही किल्ला फिरण्यासाठी। आणि मेन म्हणजे त्या किल्ल्याला असं जास्त चढ उतार किंवा खूप जास्त ट्रेक वगैरे काही नसल्यामुळे तो इझिली सगळ्यांकडून तिथे सगळ्या ठिकाणी पोहोचण्याजोगा आहे। त्याच्यामुळे आम्ही सर्वच तिथे गेलो होतो। वाटेमध्ये आपल्याला बरीच मंदिरं लागत होती, खूप छान झाडं वाढलेली होती आजूबाजूला, ग्रीनरी ही खूप सुंदर होती। छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही किल्ले जे जुने किल्ले होते ते दुरुस्त करून मजबूत करून घेतले, त्यापैकी एक होता हा किल्ला। पण आता तो तितकासा चांगला राहिलेला नाही आहे, तिथल्या भिंती पडलेल्या आहेत किंवा तिथे राहण्याजोगं आता काहीच उरलेलं नाही आहे। फक्त शिवशाहीच नाही तर त्याचसोबत पेशवाई आणि शेवटी इंग्रजांचा कालखंडही ह्या किल्ल्याने बघितलेला आहे। इथे अशा बऱ्याच साऱ्या वेल आहेत ज्यामधून ते पाणी काढण्यात येत असेल त्या काळी। आणि आपल्याला तिथे एक सुंदर असा तलाव दिसतो, ते त्या काळी तिथे पिण्याचं पाणी किंवा इतर गोष्टींसाठी याचा उपयोग होत असावा। याच्यामध्ये खूप सारे फिश आहेत, याच्यामध्ये आपल्याला टॉर्टॉईज म्हणजे कासवं दिसतात, खूप मोठी झालेली कासवं आम्हाला दिसत होती तिथे। कदाचित व्हिडिओमध्ये ते नीट दिसतही नाही आणि मी सर्व घेतलंही नाही आहे। त्यानंतरच आपल्याला इथून समोरच म्हणजे ही जी टाकी आहे पाण्याची, त्याच्या अगदी समोरच आपल्याला मंदिर दिसतात। तर आपण जाऊयात त्या मंदिरांमध्ये। एक शेवटी आम्ही सर्वांचा तिथे फोटो काढला आणि तिथूनच आम्ही समोर गेलो, ते म्हणजे त्या मंदिरामध्ये। तिथे 3 मंदिरं आपल्याला आहेत, ते म्हणजे गणपती मंदिर, त्याच्या उजव्या साईडला आहे महादेवाचं आणि डाव्या साईडला आहे हे हनुमंताचं मंदिर। तर इथे एक मस्त छान दीपमाळही होती आणि तिथे जे मंदिर आहे ते खूप सुंदर होते, म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर फार प्रसन्न तिथे आपल्याला वाटत होतं। उजव्या सोंडेचा गणपती इथे आपल्याला बघायला मिळतो आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या म्हणजे मंदिराच्या उजव्या साईडला आहे ते म्हणजे हे महादेवाचं मंदिर।
महाराजांचा किल्ला, त्यावर महादेवाचं मंदिर हे नक्कीच असतं. तसेच हा जो किल्ला आहे त्याला सगळ्यात पहिली सागरी राजधानी ह्याचा मान ह्या किल्ल्याला मिळालेला आहे. तिथेच एक सुंदर झाड होतं, त्याच्यावरही फोटो काढले आणि तिथून आम्ही निघालो. तिथे गेल्यानंतर आपल्याला जो हा एक दरवाजा दिसतो, त्या दरवाज्यातून आपल्याला मागे पूर्ण समुद्र किनारपट्टी आपल्याला दिसून येते. जर ओहोटी असेल तर, नाहीतर मग ते पूर्ण समुद्राने वेढला गेलेला असतो हा किल्ला. किल्ल्यावर आपल्याला इतिहासकालीन तोफा दिसून येतात, त्याचप्रमाणे गोड्या पाण्याच्या विहिरी दिसतात, त्यातली एक आपण बघितली. म्हणजे आजूबाजूला पूर्ण समुद्र आहे, खारट समुद्र, आणि त्याच्यामध्ये आपल्याला गोड्या पाण्याच्या विहिरी आपल्याला दिसून येतात, त्याही फुल तुडुंब भरलेल्या पाण्याने. अशा आता पडझड झालेली आहे किल्ल्याची आणि आपण तिथे वरती जाऊन त्याची जी तटबंदी आहे तिथून आपण फिरू शकतो. ही अशी तिथे तटबंदी आहे, तीही थोडीशी आता खराब झालेली आहे. आपण जास्त पुढे नव्हतो गेलो, कारण की तिथून पुढे जाऊन एक रस्ता तो तिथे संपतो किंवा तो तिथे तुटलेला होता. तर आम्ही तिथेच जरा वेळ थांबलो, फोटोज काढले आणि आपल्या मागे ते मंदिर दिसते. आणि त्याच्यानंतर आम्ही तिथे जरा वेळ थांबून पूर्ण तिथला आनंद घेऊन आम्ही पुन्हा निघालो बाहेर जाण्यासाठी. जिकडे बघावं तिकडे आपल्याला समुद्र दिसून येतो. अरबी समुद्र आहे हा. अरबी समुद्रामध्ये हा किल्ला आहे. आणि त्याचप्रमाणे हळूहळू आता आपला जो सूर्य आहे तो सूर्यास्ताकडे वळण घेत होता. आणि मग आम्ही तिथे जरा वेळ थांबून थोडंसं तिथे रिलॅक्स होऊन आम्ही पुन्हा निघालो जायला, कारण की आमची घोडागाडी आमची पुन्हा वाट बघत होती. तर आम्ही तिथे जरा वेळ थांबलो, फोटोज काढले आणि निघालो पुन्हा जाण्यासाठी. येताना जे एनर्जीने आम्ही सर्व आलेलो होतो, ती एनर्जी हळूहळू पुन्हा जाताना कमी कमी होत चालली होती. वंश पण मस्त एन्जॉय करत होता, सर्व लहान मुलं म्हणजे लविष्का पण, अद्वित पण, सर्व. आणि आम्ही खूप एन्जॉय करत होतो. हे आम्ही सूर्यास्ताकडे सूर्य जाताना आम्ही निघालो पुन्हा घोडागाडीवर बसून रिटर्न जाण्यासाठी. आणि मी जे बोलली होते की ही आमची एक गाडी. आता पुन्हा ड्रायव्हर शिफ्ट झाली इकडे पण, आणि आमचाही ड्रायव्हर शिफ्ट झाला होता. तर मोहन भैया पुढे बसला होता ड्रायव्हिंगच्या सीटवर, म्हणजे घोडागाडी हकलायला तो बसलेला होता तिथे. आणि आम्ही पुन्हा निघालो. आमच्या आजूबाजूला खूप छान असं समुद्राची जी किनारपट्टी आपल्याला ती दिसून येते. आणि मस्त फोटो काढत व्हिडिओ काढत आम्ही पुन्हा जाऊन पोहोचलो ते किनाऱ्यावर. आणि आम्ही जसं जात होतो, म्हणजे जशी की आमची घोडागाडी पुढे पुढे जात होती, तसं आम्हाला सूर्य अस्ताकडे जाताना आपल्याला दिसत होता. तसं आम्ही जाईपर्यंत तर सूर्य आम्हाला दिसत होता. आम्ही जेव्हा पूर्ण बाहेर गेलो तेव्हा आम्हाला पूर्ण सनसेटचं मजा घेता आली. आम्ही तिथे उभं राहिलो तितक्या वेळ, आणि पूर्ण सनसेट होईपर्यंत आम्ही तिथे उभं राहिलो आणि त्याचाही आनंद घेतला. अशा आमच्या दोघं गाड्या आजूबाजूला चालत होत्या आणि आम्ही एकमेकांचे फोटोज व्हिडिओज काढत होतो, एकमेकांना हात देत होतो, एन्जॉय करत होतो. ही एक मजा असते फॅमिली ट्रिपमध्ये. आपण जेव्हा जातो ना तेव्हा ही एक मजा असते, सर्वांना सोबत घेणं आणि असं एकमेकांशी थोडीशी काहीतरी पैज लावणं किंवा रेस लावणं, ती मजा आम्ही घेत होतो. अशी मजा घेत एन्जॉय करत घोडागाडी एन्जॉय करत आम्ही पुन्हा पोहोचलो ते म्हणजे आपल्या किनारपट्टीवर, म्हणजे अलिबागच्या बीचवर. तर तिथे जाऊन आम्ही बघितला तो म्हणजे सनसेट. हा असा पूर्ण आपल्याला सनसेट दिसला. सूर्य पूर्ण अस्ताला जाण्याआधीच आम्ही किनारपट्टीवर जाऊन पोहोचलो आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला खूप सारे तिथे ॲक्टिव्हिटीज दिसल्या. जसं की घोड्यावर आपण बसू शकत होतो, काही गाड्या होत्या त्या आपण राईड करू शकत होतो. त्यापैकी काही गाड्या आम्ही पण राईड केल्या, म्हणजे सॅमकाका, लविष्का, अद्वैत आणि मोहनभाई आणि वंश यांनीही ड्राईव्ह केली ती गाडी. आणि काही लोक तिथे म्हणजे उंटांचीही सवारी होती तिथे. त्याचप्रमाणे आम्ही पुन्हा अलिबागच्या त्या नावाजवळ गेलो, तिथे फोटोज वगैरे काढले सर्वांनी. आणि हे सगळं करून आम्ही पुन्हा निघालो आपल्या विला लेमोनेडकडे. तुम्ही जर तो व्हिडिओ अजून बघितला नसेल तर वरती मी तुम्हाला ती लिंक देते. तर तुम्ही तोपर्यंत आता सनसेट एन्जॉय करा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हॅपी रहा, हेल्दी रहा, एन्जॉय करा लाईफ.